सुपडू मुंजाबाबांची कथा. साईखेडा गाव, उतावळी नदीकाठ, सुमारे 1820 ते 1830च्या सुमारास, म्हणजे अंदाजे 200 वर्षांपूर्वीची. साईखेडा हे एक छोटंसं गाव होतं, बुऱ्हाणपूर जिल्ह्यात, उतावळी नदीच्या काठावर. नदीची कलकलाट सतत ऐकू येत असे. पावसाळ्यात पूर येई आणि शेतं बुडवून टाकी. गावात एक गरीब कुटुंब होतं, पती आणि त्याची पत्नी. वर्षानुवर्षे त्यांना मूलबाल नव्हतं. अखेर खूप वर्षांनी त्यांना एक मुलगा झाला, पण मुलगा जन्मतःच दोन्ही डोळ्यांनी अंधा होता. त्यांचं हृदय दुःखाने भरलं, पण तरीही ते सुखी होते आणि मुलाचं नाव ठेवलं सुपडू. पती मजुरी करत, नदीकाठच्या शेतात काम करत, पण काही वर्षांतच पती आजार पडला. ते लवकरच गेले. पत्नी एकटी राहिली, एक अंध मुलगा आणि गरिबीची साथ. आईनं हार मानली नाही. ती नदीकाठच्या शेतात कामाला जाई, कधी धान लावणं, कधी ज्वारी कापणं. सुपडू छोटा असताना ती त्याला झोपडीत ठेवून जाई. सुपडू आईच्या पावलांचा आवाज ओळखत असे. तो बोलका आणि सरळ होता. आईच्या परिस्थितीची जाणीव त्याला होती. हळूहळू सुपडू 14-15 वर्षांचा झाला. सुपडूची आई वृद्ध झाली. तिचं शरीर कमकुवत झालं. एक दिवस सुपडूनं आईला सांगितलं, आई, गावच्या पाटीलांना बोलावून आण, मला त्यांच्याशी बोलायचंय. लक्ष्मी म्हणाली, बाळा, पाटील गरिबाच्या घरी येणार नाहीत, ते मोठे माणसं. पण सुपडू आग्रही राहिला, आई, ते येतीलच, जा आणि बोलाव. लक्ष्मी लकड्याच्या टेकून टेकून गावात गेली. पाटीलांच्या वाड्यात जाऊन सगळी हकीकत सांगितली. सुपडूची इच्छा, त्याचं अंधत्व आणि त्याची हट्टी. पाटील हसले, पण तरीही आईच्या विनंतीला मान देऊन ते सुपडूच्या झोपडीत आले. पाटीलने विचारलं, सुपडू, काय झालं, काय सांगतोस? सुपडू शांतपणे म्हणाला, पाटील साहेब, मी आज रात्रीच मरून जाईन. मला ज्या जागी दफन कराल तिथे 3 दिवसात एक पिंपळाचं झाड उगवेल, आणि मग दरवर्षी माघ महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी इथे जत्रा भरवा. तमाशाची बाड काढा. मी लोकांचं कल्याण करीन, गावाची रक्षा करीन. पाटील मनात म्हणाले, हा काय बोलतोय? मुलगा आहे, काहीही सांगतोय. ते हसत खिदळत घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात खबर पसरली, सुपडू गेला. सगळे दुःखी झाले. तिसऱ्या दिवशी समाधी घेण्यासाठी लोक गेले. पाटीलही गेले आणि त्यांनी सुपडूच्या शेवटच्या बोलण्याची हकीकत सांगितली. लोक हसले, काय सांगतोय हे? पिंपळ उगवणार? हे कधीच होत नाही. पण जेव्हा ते समाधीच्या जागी पोहोचले, तिथे आश्चर्य. 3 दिवसातच एक छोटासा पिंपळाचा रोप उगवला होता, हिरवा, ताजा. पाटील थक्क झाले. ते म्हणाले, जो सुपडूनं सांगितलं ते अगदी तसंच झालं. हा मुलगा साधारण नव्हता, तो देवाचा अंश आहे. तेव्हापासून गावकरी आणि आजूबाजूच्या गावात सुपडूला सुपडू मुंजाबाबा म्हणून पूजायला लागले. माघ महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी जत्रा भरू लागला. तमाशाची बाड निघते आणि लोकांच्या मनोकामना पूर्ण होऊ लागल्या. आजारी बरे होत, मुलं होत, शेतात पीक येत. काही वर्षानंतर पाटील बदलले. पाटीलचे मुलगा पाटील झाला. त्यांनी म्हटलं, आता जत्रा बंद करू, खूप खर्च येतो, आणि हे जत्रा नाही करली तर काय होणार? पण माघ महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी जेव्हा जत्रा भरली नाही, तेव्हा गावात भीषण प्रकार घडला. मोठे मोठे काळे किडे सुटले आणि ज्या घरावर ते किडे जात तिकडे आग लागून जाई. पाटील आणि श्रीमंत लोकांच्या घरात खळ्यात आग लागली. आग विझवायला जाणाऱ्यांना मोठे मोठे काळे किडे काटू लागले. लोक घाबरले. काय करावं ते समजेनसं झालं. तेव्हा गावातील एक वृद्ध आजी म्हणाली, हे सुपडू मुंजाबाबांच्या जत्रा रोखल्यामुळे झालंय. पाटील साहेबांना सांगा की मुंजाबाबांच्या मंदिरात जाऊन नारळ फोडा, पूजा करा आणि वचन द्या की यापुढे कधीच जत्रा थांबवणार नाही. पाटील आणि सगळं गाव मुंजाबाबांच्या समाधी मंदिरात गेले. नारळ फोडला, पूजा केली, वचन दिलं. काही वेळातच आग शांत झाली, कीड गायब झाले. तेव्हापासून आजपर्यंत साईखेडा गावात माघ महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी सुपडू मुंजाबाबांची जत्रा भरते. तमाशाची बाड निघते आणि लोकांच्या मनोकामना पूर्ण होतात. उतावळी नदी काठावर सुपडू मुंजाबाबांचं मंदिर आहे, जिथे पिंपळाचं झाड आजही उभं आहे. आणि लोक म्हणतात, सुपडू बाबा अंध डोळ्यांनी जग पाहतात आणि लोकांच्या दुःखात प्रकाश देतात. सत्य घटना आणि चमत्कार. डोईफोडिया येथील रहिवासी सुभाष चौकसे हे मुंजाबाबांच्या मंदिरात आले होते. त्याले मुलगा न होता तेव्हा साईखेडा गावातील एका दादींनी त्यांच्या पत्नीला बाबांची रखिया लावली आणि सांगितले की इथे अनेक लोकांच्या मनोकामना पूर्ण झाल्या आहेत, तुमचीही मनोकामना पूर्ण होईल. बाबांचा चमत्कार पहा. गर्भधारणेच्या 8व्या-9व्या महिन्यात त्यांच्या पत्नीला एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नात त्यांना एक अंधाळा मुलगा झालाय असे दिसले. ही गोष्ट त्यांनी त्या दादींना सांगितली. तेव्हा दादी म्हणाल्या, सुपडू मुंजाबाबा स्वतः दोन्ही डोळ्यांनी अंधळे होते, पण पहा, तुला मुलगाच होईल आणि बाबा आपला चमत्कार दाखवतील. आणि खरोखरच त्यांना मुलगाच झाला. हेच सुपडू मुंजाबाबांचे चमत्कार आहे. बुऱ्हाणपूर येथील रहिवासी सुमित प्रकाश चौधरी हे काही वर्षांपूर्वी साईखेडा गावात शेती घेतले. सुमित आणि त्यांची पत्नी लग्नाला 4-5 वर्ष झाली होती, तरीही त्यांना संतान झालं नव्हतं. डॉक्टरकडे जात होते, उपाय करत होते, पण काहीच फायदा होत नव्हता. एकदा साईखेडा गावातील स्थानिक व्यक्तीने सुमितला सांगितलं, सुमित भाई, इथे उतावळी नदीकाठावर सुपडू मुंजाबाबांचं मंदिर आहे. तिथे मन्नत पूर्ण होतात. खूप लोकांच्या मनोकामना बाबांनी पूर्ण केल्या आहेत. संतान, आजार बरे होणे, तुम्ही पती-पत्नी एकत्र जा आणि मन्नत मागा.
सुमित आणि त्यांची पत्नी दोघेही मुंजाबाबांच्या छोट्या मंदिरात गेले. पिंपळाच्या झाडाखाली समाधी होती. दोघांनी हात जोडून प्रार्थना केली, बाबा, आम्हाला एक मूल हवं. सुमारे 1 वर्षानंतर मुंजाबाबाच्या कृपेने त्यांच्या घरात मुलगाचा जन्म झाला. त्यांना लगेच समजलं की ही सुपडू मुंजाबाबांची कृपा आहे, त्यांची मनोकामना पूर्ण झाली आहे. मन्नत पूर्ण झाल्यावर सुमितने ठरवलं की बाबांचा आभार मानावं. त्यांनी साईखेडा गावात विशाल भंडारा आयोजित केला.